नाशिक शहरातील जुन्या नाशिक भागात झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। यावेळी शहरातील परिस्थितीचा आढावा शांतता अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी पोलीस प्रशासनाला केल्या। तसेच घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दादा भुसे यांनी पोलिसांना दिले आहेत। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हाधिकारी जलज शर्मा हे उपस्थित होते। शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत 5 पोलीस अधिकारी व 9 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे। जखमी नागरिक आणि पोलिसांचीही मंत्री दादा भुसे यांनी अपोलो हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेत विचारपूस केली। शहरात बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता। या बंदला हिंसक वळण लागल्याने दगडफेक झाली। यामुळे काही काळ शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी संवेदनशीलपणे ही घटना हाताळल्याने पोलीस प्रशासनाचे पालकमंत्री भुसे यांनी कौतुक केले। येणाऱ्या काही दिवसात सर्व धर्मीय सण उत्सव सुरू होत असल्याने पोलिसांनी अधिक सतर्क राहावे आणि शहरातील नागरिकांनी शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।